पुण्यातील लिक्विड लेझर लाउन्स बार मधील ड्रग्स प्रकरणातली महत्त्वाची अपडेट समोर येते आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलंबित झालेले आहेत। पोलीस निरीक्षक अनिल माने यांचं निलंबन झालंय। पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी ही मोठी कारवाई केलेली आहे। केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या सूचनेनंतर ही कारवाई करण्यात आली। बार मालकासह 8 जणांविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। महत्त्वाची बातमी आपण या प्रकरणासंदर्भातली पाहतोय। तर या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत। बालाजी, महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुण्यातील लिक्विड लेझर लाउन्स बार मधील ड्रग्स प्रकरणातली ही अपडेट आहेत। आता शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आल्याचं समजतंय। नक्कीच यामध्ये मोठी कारवाई करण्यात येते आहे। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि अनेक टीका झाल्यानंतर आता पोलीस निरीक्षक जे आहेत गुन्ह्याचे त्यांना निलंबित करण्यात आले। अनिल माने असं त्यांचं नाव आहे आणि सहाय्यक निरीक्षक जे आहेत दिनेश पाटील त्यांना सुद्धा निलंबित करण्यात आले। 8 जणांवरती 4 कलमानुसार वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि हे जे बार आहे त्या बारवरती आता उत्पादन शुल्क विभागाने सील करण्याची कारवाई केलेली आहे। रात्री उशिरापर्यंत हे काम उत्पादन शुल्क विभागाकडून करण्यात येत होतं आणि जर आपण पाहिलं तर हे बारचं एंट्री गेट आहे आणि एंट्री गेटवरती हे सील लावलेलं आहे आणि सील करून आता हे बार उत्पादन शुल्क अधिकारी आणि पुणे शिवाजीनगर पोलीस यांनी दोघांनीही ही कारवाई एकत्र केलेली आहे आणि यामध्ये जे आरोपी आहेत त्यांचा शोध घेण्याचं काम आता सुरू करण्यात आलेलं आहे। 8 जणांकडून काय माहिती पोलिसांना भेटते, हे जे बार मालक आहेत, हे जे आयोजक आहेत, त्यांच्याकडे या सगळ्या बारमध्ये सहभागी असणाऱ्या पार्टीतल्या विद्यार्थ्यांचे तरुणांचे नंबर आहेत का याचीही माहिती पोलीस घेत आहे आणि पोलीस त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते आणि जो व्हिडिओ व्हायरल झाला तो व्हिडिओ जो आहे तो त्या तरुणाने ड्रग्ज घेतलं होतं का, आणखी काय आहे याचा तपाससुद्धा पोलीस करत आहेत आणि त्याच्या तपासानंतरच पुढली सगळी अपडेट येणार आहे। मात्र मोठी कारवाई म्हणावं लागेल की पोलीस निरीक्षक अनिल माने गुन्ह्यांचे जे आहेत त्यांना निलंबित करण्यात आले, दिनेश पाटलांना निलंबित करण्यात आले आणि आणखी 2 जे अंमलदार आहेत त्यांनासुद्धा काल रात्री निलंबित करण्यात आले। पोलीस आता अधिक माहिती घेत आहेत। दुपारी त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे आणि त्यानंतरच काय होणार आहे हे आपल्याला कळेल। हो हो, नक्कीच बालाजी, मोठी कारवाई म्हणावी लागेल। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।